जे पेराल तेच उगवतं. तुम्ही चांगलं बीज पेरलं तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार. पण दुर्दैवाने आपल्या शेजारील पाकिस्तानने पहिल्यापासूनच फक्त आणि फक्त द्वेष पेरला आणि आज त्याचीच विषवल्ली त्यांचा देश पोखरत आहे. भारताने नुकताच हवाई हल्ला करत पाक मधील 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक कुविख्यात दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. याची बातमी वाऱ्यासारखी सर्व जगभर पसरली. भारताच्या धाडसी कारवाईचे सर्व देशांनी स्वागत केले. यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली. हा वार पाकड्यांच्या चांगल्याच जिवारी लागला. आपल्या देशाचे अपयश जगण्यासाठी डरपोक पाकिस्तानच्या मीडियाने खोट्या बातम्या दाखवायला सुरुवात केली. अरे माफ करा, मला छुचंदर म्हणायचं होतं. अरे छुचंदर लोकांना कोंबडे किती जपून ठेवले तरी सूर्य उगवायचं थांबतो का? तुम्ही कितीही खोटे सांगा, पण आम्ही तुमचे सर्व खोटे उघडे पाडून दाखवू. लक्षात ठेवा, बाप बाप असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये तब्बल 70 दहशतवादी ठार मारले गेले आणि 60हून अधिक जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या संघटनेला फार मोठा धक्का बसलाय. यावर पाकने भारताची 3 राफेल Su-30 आणि एक भारतीय विमान पडल्याचा खोटा दावा केला आहे. पण खरे काय झालंय हे सगळ्यांना माहिती. तरी स्वतःची गेलेली अब्रू वाचवण्यासाठी पाकने असा कांगावा सुरू केलाय. हे सगळं खरं वाटावं म्हणून पाकिस्तानी चॅनलवाल्यांनी 2021 मध्ये पंजाब मध्ये मोगा येथे झालेल्या MiG-21 गेटर जेट क्रॅश मधील फोटोंचा वापर केला आहे. ते फोटो दाखवत भारताची विमाने पाडल्याचा खोटा दावा केला आहे. बर, यामुळे तिथली भोळी बाबडी जनता तेच खरं समजू लागली. पण त्यांना कुठं माहितीये आपण त्यांच्या पार्श्वभागावर किती जोरात जखमा केल्या आहेत. त्यावर अख्खा बर्नोलचा ट्रक ओतला तर ती आग शांत होणार नाहीये. पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याने भारतीय सैन्याला पकडल्याचा खोटा दावा केलाय. पाकचा खोटा प्रचार उघड झाला. अखेर त्यांना खोटा दावा मागे घेत कोणत्याही सैनिकाला पकडले नसले तर सांगावे लागले. असले बुजगावणे जर तिथले रक्षा मंत्री असेल तर असे माकडचाळे होणे साहजिकच मंडळी बरं का. त्या नालायक पाकड्यांनी अजून एक खोटा दावा केलाय की ऑपरेशन सिंदूरमुळे महिलांसह निष्पाप नागरिकांचे बळी गेले. पण भारतीय सेनेने हे स्पष्ट केलंय की यामध्ये फक्त हात सईद आणि मसूद अझहर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांच्या छावण्या आणि मदरसे उद्ध्वस्त झाले. यामध्ये कोणत्याही पाक लष्कराच्या ठिकाणांना लक्ष केले नव्हते. आता खरी गोम इथेच आहे. जर आमच्या सेनेने दावा केलाय की आम्ही फक्त दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या तर त्या ठिकाणी सामान्य नागरिक आणि लहान मुले कशी असतील बरं? दुर्दैवाने पाकचा हा दावा देखील खोटाच निघाला. मुळात भारताने हल्ल्यासाठी निवडलेली 9 ठिकाणे अत्यंत अभ्यासपूर्ण निवडलेली होती. भारतीय लष्कराचं काम अगदी चोख असतं बरं का. ते काय पाकिस्तानी लष्कर वाटलं होय? कधी उठायचं आणि चोथ्यात मुतायचं. आमच्या लष्कराला ना युद्धाचे नीती नियम चांगलेच ठाऊक आहे. तुमच्यासारखे ना दाढे खाजवणारे लोक नाहीत आमचा देश चालवायला. मित्रांनो, 2016च्या उरी सर्जिकल स्ट्राईक, 2019च्या बालाकोट एअर स्ट्राईक किंवा भूतकाळातील इतर भारतीय ऑपरेशनच्या तुलनेत ऑपरेशन सिंदूर हे नक्कीच वेगळे होते. यामुळे या मोहिमेची महती भविष्यात कित्येक पिढ्यांना लक्षात राहील. ऑपरेशन सिंदूर हा केवळ भारताने केलेला सीमेपलीकडील सर्वात मोठा हल्ला नव्हता, तर भारताच्या धोरणात्मक भूमिकेतील नव्या उत्क्रांतीचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. विशेष म्हणजे यामध्ये पाकिस्तान सरकारच्या कोणत्याही लष्करी तळाला किंवा नागरिकांना इजा पोचलेली नाहीये. मला वाटतं दहशतवादाला तोंड कसे द्यायचे, त्याला सामोरे कसे जायचे याचे हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. यातून स्पष्ट होते आपले मोदी सरकार आणि पाकिस्तानी सरकारमधील फरक काय आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांनी दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. यामुळे पहलगाम हल्ल्यातील कुटुंबांना योग्य न्याय मिळाला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दहशतवादाविरोधी रणनीतीतील एक उत्क्रांती दर्शवणारे घटना असणार आहे. जलद, अचूक आणि तडजोड न करणारे राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतमुक्त राष्ट्र सुनिश्चित करण्याच्या भाजपच्या दृढ निश्चयाचे ते प्रतिबिंब आहे. या ऑपरेशनद्वारे आपल्या शेजारच्यांना हा संदेश स्पष्ट आहे की आता बस झाले, आता आणखी नाही, आता छेड काढाल तर बेचिराख व्हाल. या कारवाईमुळे काँग्रेस, आप, प्रादेशिक पक्षांसारखे विरोधी पक्ष सुद्धा एकत्र आले आहेत. तसेच त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कृतींचे कौतुक केले आहे आणि सीमापार दहशतवादाला गाडण्यासाठी हीच कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि झपक झपक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.